Okay, so what is your function? F of x is equal to equation x cube minus x minus 1 is equal to 0. Is your equation number 1. Okay, we got two values of x. 0 ची व्हॅल्यू काय मिळते -1 लेस दॅन 0. f of 1 काय मिळालं 5. f of 1 is also -1 less than 0. f of 2, don't share screen, don't write anything on screen. 5. Okay, first iteration x1 lies in 1 2. Okay, therefore by RF, that means regular falsy method, x1 is equal to, what is the formula? A into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. Okay, इथे a b काय आहे 1 and 2. ठीक आहे, so therefore x1 is equal to 1 into f of 2 minus 2 into f of a divided by 2 minus 5 minus 5 minus f of a is minus 1. ठीक आहे, व्हॅल्यू पुट केल्या आपण x1 काय मिळालं तुम्हाला सांगा 1.16666. ठीक आहे, नाउ वी हॅव टू फाइंड, इथपर्यंत लिहिलं का सर्वांनी? हॅलो Yes, ma'am. हॅलो Yes. हॅलो Yes, madam. Ma'am. Yes, ma'am. Hello. 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 Hello, ma'am. Hello. Hello, ma'am. Hello, Krishna. मॅडम Hello. Hello, ma'am. Hello, Hello, ma'am. Krishna. Check. Hello, Krishna. Check. हा येस इथपर्यंत झालं लिहून. हॅलो हो. हा चला आता झालं f of मॅडम, x1 झालं. फाइंड करा. f of x1 फाइंड करा. Put x is equal to x1 in the given function 1.1666. So tell me f of 1.1666 काय ते सांगा. पुट करा या इक्वेशन मध्ये पुट करा. x is equal to 1.166. टेक आउट कॅल्सी. Within one step you will got answer. ठीक है, so 1.1666 shift raised to 3 minus 1.16666 minus 1 is equal to, what is the value? काय येते? निगेटिव्ह येते ना, minus 0.57 5789. less than 0. Okay, so x value of function at x is equal to 1.166 is negative, therefore means what, x1 is not exact root. Okay, so we move for x2. second iteration कडे जायचं आता. second iteration. Okay, second iteration. What is your second iteration? x2, therefore x2 lies in the interval. So what is the interval of x2 sanga? Yes, a is replaced by 1.166. कोणती व्हॅल्यू रिप्लेस करणार आपण? ह्या इंटरवल मधली कोणती व्हॅल्यू A. रिप्लेस करायचं? ए रिप्लेस करायचं. करेक्ट. 1 रिप्लेस करायचं कशाने? 1.1
6 6 6 4 डिजिट घ्या किंवा 5 डिजिट घ्या and 2. ओके, सो therefore आता इथे ए बी मानायचं यालाच. ठीक आहे, therefore here हेच तुमचे इंटरवल ए बी झाले ना x2 चे, यालाच ए बी माना. therefore ए बी इज इक्वल टू 1.16666 and 2, यालाच ए बी मानायचं आणि फॉर्म्युला जो आहे ना तो ऍज इट इज यूज करायचा. ठीक आहे, therefore x2 इज इक्वल टू, सांगा फॉर्म्युला कोणता आहे तुमचा, a into f of b f of b minus f of a. ठीक आहे, सांगा काय येते मग x2 काय येते सांगा, पुट करा. व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे, सगळ्या व्हॅल्यूज आहेत. पुट ऑल दिस व्हॅल्यूज इन. एक मिनिट. x2 इज इक्वल टू ए काय आहे तुमचा 1.16666. हे प्रत्येक वेळेस काही लिहायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहिलं तरी चालतंय. एफ ऑफ बी किती आहे सांगा, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 2 किती आहे तुमचा 5 मायनस बी काय आहे तुमचा 2 इंटू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे इथे ए म्हणजे 1.166 आहे, म्हणजे इंटू एफ ऑफ 1.16666 divided by f of b. f of b is nothing but 2 minus f of 1.1666. ठीक आहे, या व्हॅल्यू सगळ्या पुट करा. therefore x2 is equal to, डायरेक्टली कॅल्सीचा यूज करून व्हॅल्यू सांगा मला, आन्सर सांगा. x2 काय आहे तुमचं, बी फास्ट. x2, what is your x2? Yes, tell me fast. How much? कॅल्सीचा यूज करावा लागतो इथे. 1.16667 घ्या इथं, नाही तर डायरेक्टली 1667 into 5 minus 2 into, what is the f of 1.1667 minus 0.5789 divided by f of b. What is your f of b? 5 minus 0.5789. हे कॅल्क्युलेशन किती येते सांगा, आन्सर किती येते. x2 इज इक्वल टू 6.040. किती आलं, 6.007. 6.040 पॉझिटिव्ह. नाही x2 ची व्हॅल्यू किती येते सांगा मला. x2 1.25. हा, व्हेरी गुड. x2 जो येतो तुमचा इथे 1.2531 असं काहीतरी आन्सर येते, बरोबर आहे का. 1.2531. कॅल्सीचा यूज करा, एका स्टेप मध्ये आन्सर मिळते 1.3253. ठीक आहे, हे मिळालं तुम्हाला x2. ओके, आता चेक करा f of x2. f of x2 मिळालं का सगळ्यांना 1.25. f of x2 5 means 1.2531. check f of 1.2531. value of function at x2 क्या येते, पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह. निगेटिव्ह. किती आली निगेटिव्ह व्हॅल्यू. आता आपल्याला पाहिजे कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यू लागतात आपल्याला. काय मायनस 0.285. मायनस 0.28. व्हेरी गुड. 2854 लेस दॅन 0. ठीक आहे, चला फंक्शनची व्हॅल्यू 1 एक्झॅक्ट रूट नाहीये, मग आपण काय करायचंय, थर्ड इटरेशन कडे जायचं. थर्ड इटरेशन. ओके, लिहा पटपट सर्वांनी. थर्ड इटरेशन x3 lies in the interval.
सांगा आता x3 ची इंटरवल काय येणार आहेत सांगा. कोणती व्हॅल्यू रिप्लेस करणार ह्या इंटरवल मधली? x2 च्या इंटरवल मधली कोणती व्हॅल्यू रिप्लेस करणार तुम्ही? ए व्हॅल्यू रिप्लेस करणार. ए कशाने रिप्लेस करणार? x2 ने. ओके, x3 च्या इंटरवल मध्ये डेफिनेटली ए ची जागा कोण घेणार? x2 घेणार. का? कारण का फंक्शन ऍट x2 कसं आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे, मग ए ची व्हॅल्यू काय येणार? 1.2531 आणि बी ऍज इट इज राहणार आहे तुमचा 2. ओके, यालाच तुम्ही ए बी म्हणायचंय. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशनला स्टार्ट करायचंय. इकडची साइड रफ करू दे का सांगा. हे फर्स्ट इटरेशनची साइड रफ करू दे का? करा करा करा. Yes, ma'am. नोटबुक मध्ये लिहायचंय बरं का सिक्वेन्सली तुम्ही. हो मॅडम, यस. So now calculate x3. Calculate x3 by using the regular falsy method. Therefore, tell me x3 is equal to. आता x3 चे जे इंटरवल आहेत ना त्यांनाच आपण ए बी ट्रीट करायचे. ओके, a is nothing but 1.2531 and b is nothing but 2. Okay, so use the same formula. As it is use करणार आहोत. So a into f of फॉर्म्युला काय तुमचा? b into f of b आहे ना. a into f of b, correct. a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. Okay, f of b minus f of a. चला आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, पुट करा. x3 is equal to सांगा a काय आहे x3 साठी? 1.2531 into f of b म्हणजे f of 2 minus b is nothing but 2 into म्हणजे क्रॉस करायचे into f of a. f of a means f of 1.2531 divided by f of b, f of 2 minus f of 1.2531. करा, सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. कॅल्क्युलेशन करा. आन्सर किती येतो सांगा. x2 x3 किती आलं सांगा. 1.2934. 1.2934. ओके, सो आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट. हॅलो, थर्ड अप्रॉक्सिमेशन पर्यंत विचारलंय ना. हॅलो, Yes, ma'am. ओके, सो वी स्टॉप हियर. इथेपर्यंत आपण स्टॉप करायचं. जर तुमचा क्वेश्चन असा असेल, फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड करेक्ट अप टू 2 डेसिमल प्लेसेस, तर तुम्हाला x4 फाइंड करावं लागेल, x5 फाइंड करावं लागेल. कुठपर्यंत फाइंड करत जायचं अप्रॉक्सिमेशन रूट? जिथपर्यंत तुम्हाला डेसिमल डिजिट नंतरचे 2 डिजिट जे आहेत, डेसिमल पॉइंट नंतरचे जे 2 डिजिट आहेत ते सेम येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला इटरेशन परफॉर्म करावं जावं लागणार आहे. ओके, सो युअर आन्सर विल डिपेंड्स ऑन क्वेश्चन. क्वेश्चन कसा विचारलेला आहे त्यानुसार तुम्ही आन्सर द्यायचं. ओके, सो इथेपर्यंत आपण स्टॉप करायचं कारण का x3 पर्यंत तुम्हाला विचारलं. ओके, सो हिअर यू हॅव टू राईट डाऊन. देअरफॉर थर्ड approximate root of equation 1 is 1.4. This is your answer. Okay. झालं सर्वांचं घेऊन? हॅलो,
लिहिलं का सर्वांनी? हॅलो. Yes, ma'am. झालं मॅडम. Yes, ma'am. चला नेक्स्ट एक्झाम्पल जायचं. नेक्स्ट एक्झाम्पल कडे रफ करू दे का सगळं हे आता? Going to refer this notebook for your study. Okay. मॅम हा मॅम बोला. F(2) च्या जागी 5 ठेवायचं का? काय काय? F(2) च्या ठिकाणी 5 ठेवायचं का? हा f(2) ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे ना, आपण स्टार्टिंगला काढलेली. फंक्शन मध्ये बघा की x³ - x - 1 च्या ठिकाणी 2 ठेवा की 5 येते व्हॅल्यू. आणि ते आपण ऑलरेडी स्टार्टिंगला व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ती. बरोबर आहे का? येस मॅम. हो. मॅडम f of a चं व्हॅल्यू निगेटिव्ह ठेवायचं हा. पॉझिटिव्ह. हॅलो. f of a चं व्हॅल्यू हा पॉझिटिव्ह ठेवायचं का निगेटिव्ह? निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायचं का कशाची? पॉझिटिव्ह? f of a चं. कशाची x3 निगेटिव्ह? x3 f of a मध्ये ची डेफिनेटली निगेटिव्हच येणार ना. मग डेफिनेटली answer निगेटिव्ह घ्यायची. f of हा आन्सर वेगळंच आहे. हे बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? f कसं काय वेगळं येतं? f of 1.2531 याचं व्हॅल्यू किती येते? निगेटिव्ह येते ना. इथं एक मिनिट मिस मला दाखवते. हे बघा f of 1.2531 याची व्हॅल्यू किती आली आहे? -0.2854. हीच व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेशन मध्ये पुट करायची आहे ना. पॉझिटिव्ह असू दे पॉझिटिव्ह घ्यायची, निगेटिव्ह असेल व्हॅल्यू फंक्शनची निगेटिव्ह घ्यायची. आन्सर हेच येते बघा 1.2934. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. कॅल्सी व्यवस्थित यूज करा. आलं का प्रतीक? आन्सर मिळालं का प्रतीक? हॅलो हॅलो. हॅलो हा बोला ओंकार. मॅम x1 च्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत ना, ती एकदा एक्सप्लेन करा की. x1 चे व्हॅल्यू जे पुट केलेले आहेत ना, ती सांग. म्हणजे x1 इथे एक्सप्लेन स्क्रीन करायचं. तुमचा डाऊट काय सांगा मला? नेमका क्लिअर नाही कळालं मला. नाही तुमचा डाऊट नाही कळाला, बोला. x1 च्या व्हॅल्यू पुट केलेत ना तुम्ही? हा हॅलो. हा x1 बोला की. ते एकदा एक्सप्लेन करा की. x2 मध्ये ना सेकंड इटरेशन पासून एक्सप्लेन करायचंय का x1 ओंकार? x1 आपण x1 रफ केलेलं आहे की. बरं जाऊ दे. x2 हे बघा हे x2. ओके. f of x1 तुमचं काय मिळालंय? निगेटिव्ह मिळालेलं आहे की नाही. मग x1 च्या इंटरवल मध्ये a ची व्हॅल्यू तुम्ही x1 ने रिप्लेस करायची, म्हणजे 1.1667 ने रिप्लेस करायची. ठीक आहे. मग x2 चा इंटरवल काय मिळालं तुम्हाला? 1.1667 किंवा 66,2. ओके. ही व्हॅल्यू तुम्ही ab ऍज इट इज घ्यायची. ab इज इक्वल टू 1.16672. ओके. आणि x2 फाइंड करण्यासाठी सेम तुम्ही आता काय करायचंय? रेग्युलर फॉल्सीचा फॉर्म्युला यूज करायचा. अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला a इंटू f of b मायनस b इंटू f of a डिवायडेड बाय f of b मायनस f of b. अँड प्रत्येक इटरेशन मध्ये a आणि b चेंज असणार आहे ना. जसं आपण बायसेक्शन मेथड मध्ये बघितलं, प्रत्येक अप्रॉक्सिमेशन रूट मध्ये इंटरवल चेंज होत आहेत, तशा इथे पण प्रत्येक. हा मॅम ते माहिती. मग इथे बी काय आहे तुमचं? 2. ऍज इट इज ए आहे तो 1.1667. जे काही एफ ऑफ हे फॉर्म्युला यूज करायचा, व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत, पुट करायचे व्हॅल्यू. आणि आन्सर तुम्हाला x2 काय मिळालं?
एफ ऑफ 1.2531. ठीक आहे. आता x2 एक्झॅक्ट आहे का नाही चेक करण्यासाठी फंक्शन मध्ये x इज इक्वल टू x2 ठेवायचे. ओके. एफ ऑफ x2 तुम्हाला काय मिळालंय? निगेटिव्ह मिळालेला आहे. ओके. दॅट मीन्स x2 इज नॉट एक्झॅक्ट रूट. ठीक आहे. एफ ऑफ x2 निगेटिव्ह मिळाले. मग आपण थर्ड इटरेशन मध्ये a ची व्हॅल्यू तुम्ही कशाने रिप्लेस करणार? 1.2531. कारण का x2 साठी पण फंक्शन निगेटिव्ह आहे, त्यामुळे ए कशाने रिप्लेस करायचा? x2 ने रिप्लेस करायचा 1.2531. आणि बी जो आहे तुमचा ऍज इट इज राहणार. ठीक आहे. मग x3 लाईज इन द इंटरवल AB 1.2531, 2. ओके. हे इंटरवल घ्यायचे आणि x3 ची व्हॅल्यू फाइंड करायची. x3 ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? रेग्युलर फॉल्सीचा फॉर्म्युला a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. ठीक आहे. x3 काय मिळाला मग? 1.2934. ओके. समजलं का ओंकार? आता x3 तर 1.2531 इंटू f(2) टाकलंय, तिथं 5 ठेवायचं का f(2) च्या जागी? f of 2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऍट x इज इक्वल टू 2. आपण स्टार्टिंगला लिहिली ना ती व्हॅल्यू. मग तीच लिहिलं नाही का तुम्ही? 5 ठेवायचं ना तिथं. 5 ठेवायचं. हा. f of 2 5 येणार. हा ओके. आलं का लक्षात? आणि f हो, of हो. 1.2531 योगा इथं आहे -0.2854. दिसते का इथं व्हॅल्यू? हा ती तिथं हा. ठेवायची या का? व्हॅल्यू हा हे बघा, प्रत्येक रेग्युलर फॉल्सी मेथड मध्ये इंटरवल आणि इंटरवलच्या फंक्शनच्या व्हॅल्यू या चारही व्हॅल्यू यूज करायच्या. हा म्हणजे ओके. AB म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू असते ती तिथं पुट करून आन्सर पुट काढायचं ना. करायचे. AB ओके आणि ओके f ओके of A आणि f of B ह्या चारही व्हॅल्यू आपण यूज करतोय. समजलं? ओके ओके. हो मॅम. चला नेक्स्ट एक्झाम्पल. लिहिलं का सर? ओंकार लिहिलं का तुम्ही? हो मॅम. हा. चला नेक्स्ट एक्झाम्पल आता फास्ट. हा. एक्झाम्पल आता ट्रान्सिडेंटल इक्वेशन घेऊया. ओके. कॅल्सी बघा व्यवस्थित यूज करा. कॅल्सी मध्ये टाइप करताना चुकला कॅल्क्युलेशन मध्ये तर आन्सर चुकतो बरं का. बी केअरफुल. राईट डाऊन सेकंड एक्झाम्पल. फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. फाइंड approximate root of the equation x log x to the base 10 is equal to 1.2 between 2 and 3 up to between 2 and 3 up to 3 iteration by regular falsi method. ओके. आता मला सांगा हे 2 3 काय दिलेलं आहे? इंटरवल दिलेले आहेत. ऑलरेडी इंटरवल दिलेले आहेत. ओके. सो स्टार्ट फॉर सोल्युशन. राईट डाऊन. गिवन दिलेलं इक्वेशन आधी f of x इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके. घ्या लवकर. f of x. ठीक आहे. सो राईट डाऊन गिवन फंक्शन x इन स्टँडर्ड फॉर्म फर्स्ट ऑफ ऑल. सो x into log x to the base 10 minus 1.2 is equal to 0. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. ठीक आहे. चला f of 2 सांगा. f of 2 ची व्हॅल्यू किती येते? हे कॅल्क्युलेशन मध्ये आता लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. सो सांगा f of 2 ची व्हॅल्यू किती येते? पहिल्यांदा मोड जो आहे तो रेडियन मोड वरती आणायचे. रेडियन व्हॅल्यू फाइंड करायची. रेडियन मोड वरती आणा आणि मग आता लॉगॅरिथम टू द बेस 10 ची व्हॅल्यू फाइंड करा. इथे काय येणार सांगा? 2 into log 2 to the base 10 minus 1.2. किती येते सांगा ही व्हॅल्यू? कॅल्सी -0.59. log 2 minus 1.2 minus 0.59 येते. बरोबर आहे.
इथे बघा व्हॅल्यू येते लॉग. आता इथे ln नाही यूज करायचा. ln कधी बटन यूज करायचंय सायंटिफिक कॅल्क्युलेटर वरचं ज्यावेळेस बेस ई असेल त्यावेळेस. आता इथे सेपरेट बटन आहे बघा सायंटिफिक कॅल्क्युलेटर वरती लॉग टू द बेस 10चं ते यूज करायचं. इथे व्हॅल्यू आली तुमची 0.-0.5980 ना 80 विच इज लेस दॅन 0. ठीक आहे. एफ ऑफ 3 फाइंड करा. आता सांगा डायरेक्टली एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू किती येते. बी फास्ट. किती आली 0.2313 येते का. येस मॅम. मॅम कॅल्सी मध्ये कसं टाकायचं. कॅल्सी मध्ये ना इथे बघा आता एफ ऑफ 3 फाइंड करायचं की नाही. तुमचं फंक्शन काय एक्स लॉग एक्स आहे. 3 इंटू करा लॉग एक्स आहे. आता लॉगॅरिथमचा बेस 10 आहे त्यामुळे इथे सायंटिफिक कॅल्क्युलेटर वरती बघा सेपरेट 10⁻⁴ चं बटन दिसतंय का. ln चे शेजारी लॉग आहे बघा. येस मॅम. येस. ते यूज करायचं कारण का तिथे 10 बेस आहे इथे लॉगॅरिथमचा. ठीक आहे. सो लॉग प्रेस केलं ते लॉग 3 प्रेस 3 लॉग 3 हॅलो. येस मॅम. हा चला कंसात आता टाकायचं ना ते. काय ब्रॅकेटच करायची गरज नाही त्याला आता. ठीक आहे. And चला there exists, so therefore by using intermediate value theorem we can say that there exists one exact root in the interval in the interval AB is equal to 2 3. Therefore first iteration सांगा x1 सांगा x1 ची व्हॅल्यू काय ना. x1 lies in interval AB is equal to 2 3. ठीक आहे. x1 ची व्हॅल्यू सांगा. therefore x1 is equal to by using regular false method व्हॅल्यू डिफरंट येते मॅम. F3 ची कॅल्सी मध्ये. कशाची f3 ची कसं काय हो. मॅम ते रेडियन मध्ये घ्यायचं ना फर्स्ट. रेडियन मोड सिलेक्ट केला ना तुम्ही. हा ठीक आहे. नॉर्मल बरं ठीक आहे. रेडियन मोड सिलेक्ट केला ना मोडचा. मग ठीक आहे. आता मग 3 इंटू करा 3 इंटू खरं 3 इंटू आता तिथे लॉकचं बटन दिसतंय का. लॉक 3 करा. लॉक 3 प्रेस करा. लॉक 3 -1.2 करा. -1.2 करेक्ट. हा हो मॅम आलं. आलं ना. चला x1 सांगा किती येते. फॉर्म्युला सांगा काय x1 चा. बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. आलं का. फॉर्म्युला लिहिला का सर्वांनी. लिहिला का फॉर्म्युला. therefore आता इथे बघा therefore x1 is equal to a काय आहे तुमचा 2 into f of 3 minus 3 into f of 2 divided by f of 3 minus f of 2. Therefore put all these value x1 is equal to 2 into f of 3 काय आहे 0.2313 minus 3 into f of 2
निगेटिव्ह आहे -0.5980. इथं आहेत बघा त्या व्हॅल्यू. डिवायडेड बाय f(3) काय आहे तुमचा? f(3) 0.2313 मायनस f(2) निगेटिव्ह आहे, ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित लिहायचं 5980. ओके, सो सांगा किती येते x1? बी फास्ट. x1 ची व्हॅल्यू किती आली सांगा? 2.7210. 16257. किती आले? 2.7211 येते का? हॅलो, 2.7211 येते, बरोबर आहे का? हॅलो हॅलो, Yes, ma'am. आलं का सर्वांचं? कॅल्सी Yes, ma'am. कॅल्सी व्यवस्थित हँडल करा तुम्ही. कॅल्सी टाईप करताना चुकलं की चुकतं आन्सर. मग ऑलरेडी फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत, डायरेक्टली फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे कॅल्सी मध्ये, आन्सर मिळतं एका स्टेप मध्ये. ठीक आहे, x1 मिळालं तुम्हाला 2.7211. हॅलो, Yes, ma'am. हा, चला आता f of x1 फाइंड करा. f of x1 इज इक्वल टू f of 2.7211. म्हणजे फंक्शन मध्ये इक्वेशन 1 मध्ये x च्या ठिकाणी 2.7211 पुट करायचं इनटू लॉग ऑफ बेस 10 मायनस 1.2. हे काही लिहायची गरज नाहीये, डायरेक्टली तुम्ही मॅडम, आन्सर सांगा. f of हॅलो 2.7211 किती येते? मॅडम मायनस येते का? x162677 मायनस 0.0170. -0.0170. f of x1 तुमचं काय आलं? निगेटिव्ह आलेलं आहे, बरोबर आहे का? दॅट मीन्स Yes, ma'am. x1 इज नॉट एक्झॅक्ट रूट. ठीक आहे, मग सेकंड इटरेशन कडेच आहे. आता कुठे जाणार? सेकंड इटरेशन कडे जाणार आहोत. ठीक आहे, सेकंड अप्रॉक्सिमेट रूट फाइंड करायचं, सेकंड इटरेशन. ओके, सांगा सेकंड इटरेशन x2 लाईज इन द इंटरवल. सांगा आता x2 चे इंटरवल काय येणार सांगा? कोणती व्हॅल्यू रिप्लेस करणार? x1 च्या इंटरवल मधली कोणती व्हॅल्यू रिप्लेस करणार तुम्ही? 2 हा, 2 2 रिप्लेस करायचे. मग a इज रिप्लेस्ड बाय x1. ओके, म्हणजे इथे इंटरवल काय ना 2.7211. ओके, a ची व्हॅल्यू काय रिप्लेस करतो? कारण का 2.7211 ला फंक्शन तुमचं निगेटिव्ह येतंय, म्हणून तुमचं x2 फाइंड करताना इथे a ची व्हॅल्यू 2.7211 येणार, b तुमचा ऍज इट इज राहणार आहे 3. ठीक आहे, याला तुम्ही ab ट्रीट करायचं x3 साठी. देअरफॉर x2 साठी x2 इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करा, f of b into f of a divided by f of b minus f of a. सांगा x2 किती येते? मग पुट करा सगळ्या व्हॅल्यू, आपल्याकडे आहेत सगळ्या व्हॅल्यू. a काय आहे तुमचा? 2.7 कडे मायनस b into f of a म्हणजे f of 2.7211 divided by f of b म्हणजे f of 3 minus f of 2.7211. हे डायरेक्टली आन्सर जरी तुम्ही लिहिलं तरी चालतंय. या फॉर्म्युला लिहायचं आणि डायरेक्टली x2 ची व्हॅल्यू लिहिली तरी चालेल. काय ते x2 ची व्हॅल्यू सांगा? हॅलो, कॅल्क्युलेशन फास्ट करायचे. तुम्ही f of 3 काय आहे सांगा तुमचा? f of 3 बघा इथे, f of 3 0.2313 आहे. ठीक आहे, आणि f of 2.721 काय आहे? मायनस 0.0170. हे व्हॅल्यू पुट करा. काय आलं सांगा? x2 काय येते सांगा? 2.71
4. हा 2.7401. रिपीट करा जरा. 2.7401. किरण 2. Ah, yes, ma'am. 2.7401. 2.7401 करेक्ट. आता इथे माझ्याकडे जे कॅल्क्युलेशनचा आन्सर आहे ना ते असं आहे 2.7402 आहे. ठीक आहे 01 आणि 0 नो प्रॉब्लेम. 02 ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं एफ ऑफ एक्स टू फाइंड सांगा. एफ ऑफ एक्स टू काय ते सांगा. टेल मी व्हॉट इज युअर एफ ऑफ एक्स टू. एफ ऑफ एक्स टू सांगा काय तर. फंक्शन एक्सच्या ठिकाणी 2.7401 होतं. एफ ऑफ 2.7402 होतं. काय ते सांगा. Minus 3.89 into 10 raised to minus 4. I will write here minus 0.000389 येते का. Yes, ma'am. हॅलो. Yes, ma'am. हा आता इथे हे स्टार्टिंगचं लिहिलंय का तुम्ही सांगा. हे x1 पर्यंत लिहिले का फर्स्ट इक्वेशन. हे रफ करू दे का फर्स्ट पार्ट. फर्स्ट पार्ट रफ करू दे का. Yes, ma'am. हा चला आता एफ ऑफ एक्स टू तुमचं निगेटिव्ह आलेलं आहे. याचा अर्थ x2 इज नॉट एक्झॅक्ट ट्रू. आता आपल्याला x3 फाइंड करावं लागेल. लेट्स मूव टुवर्ड्स फाइंड x3. ओके आता लिहा थर्ड इटरेशन. Third. थर्ड इटरेशन. ठीक आहे. आता इथे मी लिहिते थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन राईट डाउन फास्ट. थर्ड इक्वेशन सांगा x3 ला